अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसह राज्यस्तरीय निवड चाचणीतील अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर कोपरगावच्या अरमान पठाणची महाराष्ट्र U14 शालेय क्रिकेट संघात निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली। अलीकडेच पार पडलेल्या जिल्हा व विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये अरमानने उल्लेखनीय खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले। सातत्यपूर्ण फलंदाजी, तांत्रिक कौशल्य आणि मैदानावरील शांत स्वभावामुळे तो निवड समितीच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। राज्यस्तरीय निवड चाचणीतही त्याने दमदार कामगिरी करत राष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता सिद्ध केली। महाराष्ट्रासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते। मला ही संधी मिळाल्याबद्दल प्रशिक्षकांचे, निवड समितीचे, माझ्या कुटुंबाचे व सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे संस्थापक आणि माझे कोच रिजवान पठाण सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो। राष्ट्रीय पातळीवर राज्यासाठी उत्तम कामगिरी करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल, अशी भावना अरमानने व्यक्त केली। समितीच्या सदस्यांनी सांगितले की अरमानची फलंदाजातील परिपक्वता, तंत्र आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे तो 14 वर्षाखालील राष्ट्रीय संघासाठी योग्य उमेदवार ठरतो। आगामी डिसेंबर महिन्यात सीकर राजस्थान येथे होणाऱ्या 69व्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ तयार सुरू करत असून अरमानकडून फलंदाजीतील भक्कम योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। माझा आवडता खेळाडू MS धोनी आहे, कारण की काय नॉलेज आहे क्रिकेटचं आणि कोणत्या टायमाला कोणता बॉलर वापरायचं त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे, त्यामुळे तो मशहूर आहे। महाराष्ट्रासाठी मी चांगला परफॉर्मन्स करू आणि टीमसाठी खेळू। सकाळी उठल्याबरोबर ग्राउंडवर यायचं, फिटनेस, एक्सरसाइज आणि मग ते झाल्यावर मग बॅटिंग ड्रिल्स ते चालते आणि दुपारी रेस्ट घेतो आणि मग संध्याकाळी 4 वाजता परत ड्रिल्स ते चालू करतो। सर, माझे सर रिजवान सर आणि इम्रान सर हे मला कोचिंग करता। तुमच्या अकॅडमी मधील खेळाडू महाराष्ट्र संघात निवड झाला, या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम नमस्कार। अरमान हा वयाच्या म्हणजे 6 वर्षाचा असतानाही त्यांनी अकॅडमी जॉईन केली आणि अतिशय मेहनती, कारण आपण जर बघितलं घरातच एवढं क्रिकेट आहे अरमानच्या। त्याचे वडील असतील, त्याचे चुलते, त्याचे आजोबा नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये विकेटकीपर बॅट्समन होते आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे आणि याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला। का मला वाटतं कोपरगाव तालुक्यामध्ये 30 वर्षानंतर हा महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे। सर्वात पहिले जर 1995 मध्ये मला आठवतं आहे, अमोल भुसे म्हणून हा सर्वप्रथम शालेय नॅशनल झाला असेल तो अमोल भुसे, त्याच्यानंतर हा अरमान पठाण। त्याच्यामुळं मला खूप अभिमान आहे आमच्या अकॅडमीमधून एक चांगला खेळाडू तयार होईल आणि पुढे पण आम्ही त्याला चांगल्या प्रकारे त्याचा सराव घेऊ आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर ज्या स्कूलकडून तो खेळाला, श्री श्री रविशंकर संगमनेर, त्या स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री योगेशजी खरात सर यांचे पण मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले आणि त्यांची टीम विभागापर्यंत गेली आणि विभागाला गेल्यानंतर ते रनरअप म्हणजे उपविजेते ठरले आणि त्याचं तिथून सिलेक्शन झालं आणि त्या सिलेक्शनच्या जोरावर त्याने आज महाराष्ट्र संघामध्ये स्थान मिळवलं आहे। त्याबद्दल खरंच मी योगेश सरांचे पण आभार मानतो। धन्यवाद।